नाशिकच्या गोदावरीला काल आलेला पूर आज अखेर ओसरलाय। पाण्याच्या पातळीत देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात काल या ठिकाणी वाढ झाली होती। गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे नाशिकला गोदावरीला पहिला पूर जो आहे तो काल अनुभवायला मिळाला होता आणि आज मात्र पावसाने देखील विश्रांती घेतल्यामुळे गोदाघाट परिसरातली पाण्याची पातळी कमी झाल्याचं दृश्य या ठिकाणी बघायला मिळतंय। दृश्यांमध्ये हे सगळे जे छोटे मोठे मंदिर दिसतायत या मंदिरांमध्ये काल पूर्णपणे पाणी भरलेलं होतं। आज मात्र गोदावरीचा पूर ओसरल्याचं दृश्य बघायला मिळतंय। अर्थात गोदावरीचा पूर जरी ओसरला असला तरी या पुरासोबत जो कचरा पूर्ण शहरातला वाहून येतो तो स्वच्छ करण्याचा तो साफ करण्याचं काम जो आहे ते सध्या या सफाई कर्मचाऱ्यांकडून केलं जात आहे। गोदाघाट परिसराच्या या पायऱ्यांवर खरं तर दररोज या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने आरती केली जाते आणि त्यामुळे आता या सगळ्या परिसरामध्ये जो कचरा वाहून आलेला आहे तो स्वच्छ करण्याचं काम सध्या या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीने केलं जात आहे। नाशिकमध्ये गेल्या जवळपास 24 तासांपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे। गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग आता कमी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता नाशिकचा हा काल आलेला पहिला पूर जो आहे तो पूर्णपणे ओसरल्याचं दृश्य बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।